अध्याय 12वा. श्री गणेशाय महा. करावा जगदुद्धार, हरावया भुभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सन्निध पातले. अजानुभाऊ सुवासे वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र उठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी उपडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले. त्यासवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे. करी झोळी घेऊन स्वश्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे करणे. मागून या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आधी करून सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी अशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपसात भांडण होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजनी मोडून टाकले भांडण. एकचित्ते सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकरून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून. पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधींची. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून. स्वामी सेवेकारणे हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगी बाळप्पासी शंकर पूजन वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ती माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांसी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. दोन चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचलली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयापती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.